आणि स्वतःला कमी लेखण्यासारखी चूक आयुष्यातली कुठलीच नाही. त्याला पाप म्हटलेलं आहे विवेकानंदांनी. पाप येते. यस मी आहे. आणि म्हणून आज तो विषय घेतलाय प्रत्येकात विवेकानंद. काय विवेकानंद म्हणजे काय? आपल्याकडे अजून एक पद्धत आहे. एखादा माणूस खूप मोठा झाला की त्याला देवत्व देऊन टाकायचं. ऍक्च्युली त्यांना हेच समजत नाही की आपल्या प्रत्येकात देवत्व आहे. आणि हे का झालंय माहितीये? आपल्या मागच्या पिढीतल्या अनेक लोकांच्या आणि आपल्या पण आपल्या धर्माच्या, अध्यात्माच्या, समाजाच्या या सगळ्या संकल्पना क्लिअर नाही झालेल्या. गोंधळात येत अर्ध्याहून जास्त लोक. आपण त्याला देव म्हणतोय, त्याला देवत्व द्यायला सुद्धा आपल्यात देवत्व लागतं. त्याच्याशिवाय देवत्व दिलं जात नाही. त्याला एक तर आपण देव करतो किंवा त्याला आपण काहीतरी अफाटच आहे, आपला काही त्याच्याशी संबंध नाही असं करून टाकतो. किरण बेदी व्हायचंय नाही, इतकं नाही, PSI बनू. IPS एकदम ते तिचं वेगळं होतं. बरं घरातली लोक काय सांगतात? 50च्या वरची, 40च्या वर्षी ते सगळ्यांना नाही शक्य होत. एखाद्याचं होत असतं असं. येडं की खुडं काही स्वप्न पाहत आहे असं म्हणतात. असं नसतं. काय विवेकानंद म्हणजे? सोपं सांगतो. विवेक असणार आणि जीवनाचा आनंद कसा मिळवावा हे समजणारं व्यक्तिमत्व म्हणजे विवेकानंद. काय दुसरं नाही. माझा मित्र आहे विवेकानंद. मी तुम्हाला सांगतो, माझा जीवलग मित्र आहे 100%, जो मला प्रत्येक क्षणी मदत करतो. तो आता अस्तित्वात नाही म्हणून ठीक आहे, नाही तर त्याने सुद्धा माझ्याशी कधीतरी शेअरिंग केलं असतं आणि मदत मागितली असती. का नाही? हा विवेकानंद काय आपली मदत घेणार का? एवढा शहाणा झाला वय रे? का नाही? माझा मित्र आहे विवेकानंद. पुस्तक रूपाने. आणि प्रकाश पाठक सर असो, विवेक गळसासी सर असो, देशमुख साहेब असो, अविनाश सावजी सर असो, यांच्या रूपाने तो मला समजलाय. माझा मित्र आहे, आता जवळचा मित्र आहे. माझ्यात विवेकानंद. विवेक म्हणजे काय योग्य काय अयोग्य ज्याला समजतं, कशात आनंद मानायचा हे ज्याला समजतं तो विवेकानंद. आणि मला असं वाटतंय की मला ते आता समजतंय, त्याच्यामुळे मी विवेकानंद आहे. नंतर मी मग 50 व्याख्यानं दिली. काय व्याख्यानाचं नाव? मी विवेकानंद बोलतोय. आणि भराभर अशी 50 व्याख्यानं दिली छानपैकी तरुणांच्या समोर. आणि त्या वेशात दिलीत. मी ग्रामीण आणि आदिवासी भागात काम करत होतो. आपल्या देशाचा अजून एक खूळ आहे, लोक ऐकायला कमी बघायला जास्त येतात. लक्षात ठेवा, देशात आपल्याकडे ऐकायला नाही येत, बघायला येतात. एखादे राष्ट्रीय नेते येणार असतील ना, 4 लाख लोक जमतात. आपल्याला वाटतं काय परिवर्तन होतंय? परिवर्तन नाहीये, ते बघायला येतं ते कसं दिसतंय. समजतंय? ते लोक मात्र त्याचा उपयोग असा करतात, ते मतं पाडून घेतात. आपण त्याचा उपयोग असा करायचा की मतं नाही, मन परिवर्तन करून घ्यायचं. आणि म्हणून मी विवेकानंदांच्या वेशात गेलो तर माझ्या व्याख्यानाला 300-300, 400-400 तरुण जमायचे. आता मला सांगा, कॉलेजला कोणी कोणाच्या व्याख्यानाला जातं का? आपल्या बरोबरीच्या व्यक्तीचं व्याख्यान आहे, आपण जातो? नाही जात. पण मी तो तसा वेश घेतला आणि बोलायला सुरुवात केली. आयुष्य बदलून गेलं मित्रांनो, वाचनाने, ऐकण्याने, संगतीने. काय अफाट अचाट माणूस आहे विवेकानंद. काय सुंदर संकल्पना मांडली आहे. पहिली संकल्पना सांगतो, आजचा दिवस आपल्या जीवनात परिवर्तन घडवणार. लक्षात ठेवा, भूतकाळाबद्दल मला माहिती नाही, इतिहासाचा मी मान राखतो, पण आज वर्तमानातला आजचा दिवस आपला असा आहे, तुमचा पण आणि माझा पण, की आज आपल्या या जीवनामध्ये नक्की परिवर्तन घडणार. अरे एवढ्या भारताच्या तीर्थस्थळी आलोय, युवकांच्या खाली हात परत जाणार नाही. जाताना संकल्प घेऊन जाणार आणि स्वतः परिवर्तन करूनच जाणार. या शब्दाने आपण सगळे आता बसूयात, चर्चा करूयात आणि 3 दिवस वावरूयात. मी याच्यासाठी जेव्हा तयारी करतोय 2 दिवसापासून, मला पहिला फायदा मला झाला. मी एक वेगळ्या दृष्टीने हे सगळं बघितलं. पुन्हा विवेकानंद वाचलेत, पुन्हा आठवलं, पुन्हा 4 लोकांशी बोललो की काय करू मी, अजून कसं बोलू, काय विचार करू, काय मांडू. माझं शिक्षण झालं, मी बदललो. काय जबरदस्त आहे. 3 पुस्तकं वाचली मी कालपासून. एक विवेक गळसासी सरांचं युवा चेतना स्वामी विवेकानंद, 20 रुपयाचं पुस्तक, कंपल्सरी प्रत्येकाने वाचायचं. आपल्याला समजेल असं आहे. दुसरं मी तुम्हाला हिंदू तेजा जागरे सांगितलं. काय पुस्तक आहे.
पुन्हा वाचलीत मी तर वेगळा जीवनाचा अर्थ सापडला. विवेकानंदांनी असं म्हटलंय, आपल्याला का प्रत्येकात विवेकानंद हे जाणवलं पाहिजे, त्याचं कारण त्यांनी स्वतः देऊन ठेवलेलं आहे की तुम्ही अमृताचे सुपुत्र आहात, तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात, तुम्ही पापी नाहीत, तुम्ही पापक्षालनासाठी जीवन जगत नाही आहात, तुमच्या प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. म्हणजे काय, तुम्ही सगळे ग्रेट होण्यासाठी जन्माला आला आहात. तो ग्रेटनेस तुमच्यात थोडा थोडा प्रत्येकात नक्की आहे. आणि तुम्ही सिंह आहात. स्वतःला मेंढ्या समजू नका. मेंढ्या समजलात तर मेंढ्यावाल, आणि सिंह समजलात तर काही दिवसात सिंहवाल. यासाठी त्यांनी म्हटलंय की प्रत्येकात मी स्वतःला बघतो. माझं कार्य जर काही कारणाने कमी राहिलं, शिल्लक राहिलं, तर मला खात्री आहे सिंहाच्या हृदयाची ही युवक माझ्या भारतातली पुन्हा एकदा तो नवभारत घडवायला एकत्र येतील आणि त्यांच्या माध्यमातून मी माझं स्वप्न पूर्ण करेल, असं विवेकानंद म्हणतात. मी जेव्हा हे वाचलं त्याचा अर्थ मी हाच काढला की मी पण विवेकानंद आहे. माझ्यात पण विवेकानंद आहे, माझ्यात पण चांगुलपणा आहे. देव म्हणजे काय? देव म्हणजे काय? देव म्हणजे चांगुलपणा, असा मला तरी अर्थ वाटतो. देव म्हणजे काय? चांगुलपणा. म्हणजे काय, आपण जातो आहोत, गाडी पंक्चर झालेली आहे, बरोबर मित्र आहे, बरोबर 4 बॅग आहेत आणि गाडी पंक्चर झाली आहे. तुम्ही ढकलत जातायत, मित्र डोक्यावर पिशव्या नेतोय, खूप त्रास होतोय, रणरणत ऊन आहे. आणि अशा याच्यामध्ये जर डॉक्टर अविनाश सावजींची कार आली तिकडून, तर आपण त्यांना काय म्हणणार? देवासारखे भेटले हो सर. तेच इतरांच्या बाबतीत चांगला भाव मनात असणे म्हणजे देवत्व. माझ्यात आहे ना ते. आपल्या देशामध्ये शेकडो वर्षांच्या गुलामीच्या मानसिकतेने सर्व लोक हे विसरून गेले होते की आपल्यात ते परब्रह्म आहे, आपल्यात तो अंश आहे, आपल्यात तो चांगुलपणा आहे आणि सगळ्या जगाला दिशा दिलेली आहे, असं अध्यात्म आमच्या हातात आहे. हे आम्ही विसरून गेलो होतो. आम्ही असेच आहोत, आम्हाला कोणीतरी काहीतरी सांगावे, कोणीतरी मार्ग दाखावा, बाहेरून कोणीतरी यावं आणि आमचा उद्धार करावा. अशा गुलामीच्या शेकडो वर्षापासून हा भारत राहतोय, अजून पण राहतोय. त्या काळी सुद्धा राहत होता आणि म्हणून विवेकानंद जन्माला आलेत आणि त्या काळी त्यांनी सांगितलेले विचार तसेच्या तसे आज लागू पडतात. म्हणून पहिले आपण सिंह आहोत हे लक्षात ठेवा, आपण ईश्वराचे पुत्र आहोत हे लक्षात ठेवा. हा मूलभूत भाग जर आपण नाही लक्षात ठेवला तर माझ्या पुढच्या व्याख्यानाचा, तुम्ही वाचणाऱ्या पुस्तकांचा आणि या सगळ्या गोष्टींना अर्थ राहत नाही. मी पापी नाही, मी साधारण नाही, मुळीच नाही, मी महान आहे, मी महान कार्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. माझा जन्म हा ऍक्सिडेंट नाही. काहीतरी योजना असावी की मी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे. आणि अशी योजना फक्त काही थोड्या महान वाटणाऱ्या लोकांसाठी असते असं नाही. कारण निसर्ग शक्ती ही परफेक्ट आहे. तिला त्रास देण्याचं आणि इम्परफेक्ट करण्याचं काम उलट आपण करतो. निसर्ग चुकत नाही. निसर्गाने प्रत्येकाला जो रोल दिलाय, भूमिका दिली, आपल्याला माणूस म्हणून दिलाय, तर त्याच्या मागे काहीतरी योजना आहे. आपल्याला माणूस म्हणून जन्माला पाठवलंय तर आपल्याला मेंदू नावाचा सॉफ्टवेअर दिलेला आहे. आणि नुसता सॉफ्टवेअर दिलेला नाही, त्याच्यात इनबिल्ट अनेक गोष्टी टाकून दिल्या. सर्व गोष्टी करण्याची क्षमता त्या सॉफ्टवेअर मध्ये टाकून दिलेली आहे. त्यामुळे मी जन्माला आलोय याचा अर्थ असा आहे की मी काही जबरदस्त कार्य करूनच जाणार या जगातून. यासाठी माझा जन्म आहे, निश्चित आहे. हे ठासून स्वतःला 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा सांगा.